सवाल आदित्य ठाकरे यांना आहे। आदित्यजी, गणेश मूर्तिकारांमध्ये विभाजन करण्याची भूमिका सर्वात प्रथम तुम्ही घेतलीत। मुंबई महापालिकेमध्ये 2018ला तशी कुठलीही बंदी समाजात नव्हती, पण शाडू आणि माती विरुद्ध पीओपी ही विभागणी आदित्यजी ठाकरे तुमच्या महानगरपालिकेने केली। आदित्यची याच्या मागचे कारण काय? तुम्हाला लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा मुंबई राजा हा परंपरागत कसा बनतो याची कल्पना आहे का? त्या मूर्त्या कशा बनवल्या जातात याची कल्पना आहे का? मग या मूर्त्यांच्या विसर्जनाच्या बाबतीमध्ये जे न्यायालयात गेले त्या विरोधात उबाटाने आदित्यजी तुम्ही आवाज का काढला नाहीत? माझ्या मनात शंका येते की आदित्यजी तुमचा काही दिमागी नक्षलींशी जवळीक तर वाढली नाही ना? या दिमागी नक्षलींनी तुमचं काही चर्चा तर होत नाही ना? आदित्यजी, तुम्ही या मुंबईतला गणेशोत्सव परंपरागत, पर्यावरणपूरक सुद्धा आणि परंपरागत सुद्धा, याला कुठेतरी गतिरोध निर्माण करणाऱ्या दिमागी नक्षलीशी तुमचं साटं लोटं तर नाही ना? उत्तर त्यांनी द्यावं। आणि मी काय विचारतोय, कारण त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, करोनाचं कारण होतं, करोनात काळजी घेतली पाहिजे होती, पण त्याच करोनाच्या काळामध्ये अन्य गणेशोत्सव मंडळांनी सर्व मर्यादा पाळून गर्दीवरच्या सुद्धा गणेशोत्सव साजरा केला होता। पण उद्धवजी त्यांच्याकडे झालेल्या विनंतीनंतर 100 वर्षाची परंपरा असलेला लालबागचा राजा पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धवजी असताना बसला नाही। तो बसू नये अशी विनंती किंवा त्या पद्धतीची भूमिका उद्धवजींची त्यावेळेला होती, म्हणून आदित्यजींना हा सवाल आहे। न्यायालयातनं आदेश मिळालेत, लढाई आमचे गणेशोत्सव समन्वय समितीने महासंघ आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते लढतायत, आम्ही त्यांना मदत करतोय। धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्रजींचे, कारण त्यांनी याच्या पूरक भूमिका धोरण म्हणून न्यायालयासमोर मांडली। आणि त्यामुळे मुंबईकरांनो सावधान, या दिमागी नक्षली आणि दिमागी नक्षली सहकार्याच्या भूमिका घेणाऱ्या लोकांपासून सावधान, एवढंच मला या वार्ताहर परिषदेतून सांगायचं आहे।